हाय गाईज, आज आम्ही मस्त पाणीपुरीचा बेत केलाय। त्याच्यासाठी मी ना मस्त इकडे बटाटे उकडायला टाकते आणि हे हरभरे आहे भिजू घातले, दोघांनाही एकत्रच मस्त शिजायला टाकते आणि पाणीपुरीची पुढची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग इकडे आपले बटाटे शिजतात तेव्हापर्यंत मस्त इकडे चिंचा भिजू घालून ठेवल्या। चिंचा मी फ्रीजमध्ये स्टोअर करते कारण चिंचोकडे वगैरे असले तर मग कीड वगैरे लागायची थोडी भीती राहते। तेव्हापर्यंत चिंचा मुरतात, इकडे आपले बटाटे पण उकडतात, तेव्हापर्यंत पाणीपुरीची तयारी करूया। पाणीपुरीसाठी मी कोथिंबीर घेतली, पुदिना घेतला, साधं मीठ घेतलं, जिरे, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या आणि काळं मीठ घेतलं आणि इकडे भिजवून ठेवलेल्या चिंचा मस्त छान भिजल्या। त्या सगळ्यांना मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याचं थोडंसं पाणी टाकून त्याचं मस्त बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। इकडे आपली पेस्ट तयार झाली। साधं पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये, थंड तुम्हाला जसं वाटते तसं, आणि जे आपण पेस्ट बनवली होती ते मस्त पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि असं मिक्स करून पाणी मस्त असं हिरवंगार रेडी झालं। इकडे आपले बटाटे पण शिजून मस्त छान तयार झाले। त्याची साल वगैरे काढून घेतली, एक मस्त बारीक चिरलेला कांदा चिरून घेतला आणि हिरवी कोथिंबीर चिरून घेतली आणि सगळ्यांना बटाट्यांना स्मॅश करून सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि आपला राहिलेला काय होतं हरभरे भिजू घातलेले होते ते पण मस्त त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि सगळ्यांना एकजीव करून मस्त मिश्रण असं मिक्स केलं। वरून थोडंसं साधं मीठ आणि काळं मीठ टाकलं, आवडीनुसार तुम्ही जे बनवलेलं पाणी राहतं ते पण टाकू शकता आणि सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं। आणि इकडे आपली मस्त पाणी रेडी झालं, बटाट्याची चटणी रेडी झाली आणि आत्या गेल्या होत्या पुऱ्या आणायला, येताना त्या बाहेरूनच मस्त खूप साऱ्या पुऱ्या घेऊन आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून छान असं पोटभर एन्जॉय केलं। बाहेर कसं मोजकंच मिळतं पण घरी एक नंबर मस्त पोटभर जितकं खायचं तितकं मन भरून खायचं आणि मस्त खुश राहायचं। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।